साज क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आपलं ट्युटोरियल आहे ही एडी स्टोनची सुंदरशी नथ छोटीशी. तर ही एंगेजमेंटला, रिसेप्शनला किंवा ब्राईडलासुद्धा खूप छान दिसते. तर अशी ही एडी स्टोनची नथ कशी बनवायची हे आपण आजच्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काय होतं ना की ऑनलाईन मला खूप फोन येतात ऑर्डरसाठी, पण बऱ्याच जणींचा विश्वास बसत नाही. तर तुम्ही अगदी बिनधास्त मला ऑर्डर देऊ शकता आणि माझ्या प्रत्येक ऑर्डरवर मी फ्री गिफ्ट देत असते काही ना काही. तर तुम्ही मला बिनधास्त ऑर्डर द्या आणि ज्वेलरी खरेदीचा आनंद लुटा. तर चला तर मग हे कशी बनवायची हे पाहूया आजच्या ट्युटोरियलमध्ये. तर नथ बनवण्यासाठी आपल्याला लागेल हा एडी कुंदन, एडी स्टोनचा कुंदन. त्याच्यानंतर हे असे रेड कलरमध्ये मी घेतलेले आहेत स्मॉल एडी स्टोन. त्याच्यानंतर हा छोटा एडी बॉल आणि ही 20 गेजची वायर आहे, हे एक लागेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर ही 0.3ची 30 गेजची एक वायर लागेल. तर आपण आता सुरू करूया. तर 20 गेजच्या वायरमधला हा मी असा पीस कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याला आपण एक लूप करणार आहोत. तर लूप बघा कसं करायचं. हे असं झालं की हे असं बॅक साईडला वळवून घ्यायचं. हे असं झालं पाहिजे आपलं. त्याच्यानंतर 30 गेजच्या वायरनी हे मी गुंडाळून घेते. हे असं असं गुंडाळून घेतल्यानंतर उरलेली वायर मी कट करून घेते. असं फिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण आधी आता स्टोनचा, ह्या छोट्या स्टोनचा फ्लॉवर बनवून घेऊया. तर फ्लॉवर बनवण्यासाठी 30 गेजच्या वायरचा मी एक छोटा पीस कट करून घेतलेला आहे. तर काय करायचं, हा एडी स्टोन छोटा आहे, याच्यातून वायर पास करून घेते. असे मी 5 स्टोन ओवून घेणार आहे. हे या पद्धतीने हे असे. तर हे राऊंड शेपमध्ये मी करून घेते. हे फ्लॉवर बनवायला थोडंसं कठीण जातं, प्रॅक्टिसने जमतं. हे असं ते घट्ट करून घेणार आहे मी सगळे. हे असा हलकासा पिळ देऊन घ्यायचा. परत हे नीट शेपमध्ये आणायचे. आणि आता काय करायचं, हे सगळे एकत्र मी आणून या पद्धतीने इथे या फ्लॉवरवर अंगठ्याने घट्ट पकडायचं आणि प्लायरच्या साहाय्याने इथे मी अगदी टोकाला घट्ट पकडलेलं आहे आणि याने इथे पिळ देते. हे हाताने पिळ देऊन राहत नाहीत फ्लॉवर, सो आपल्याला अगदी टोकापर्यंत इतकंही नाही पिळ द्यायचा की अगदी वायर तुटेल. तोपर्यंत हे फक्त हलू नाही द्यायचं, हे व्यवस्थित ठेवायचं आपल्याला. पण हे प्लायरनं पिळ दिला तरच फ्लॉवर आपलं राहतं, नाही तर राहत नाही. या पद्धतीने हे बघा. तर हे टाईट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर उरलेली वायर पण मी ही कट करून घेते. तर आता हे आपण नथीला बांधणार आहोत फ्लॉवर. तर आता हा कुंदनचा स्टोन, एडी स्टोन मी या वायरमधून आत प्रेस करून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे हा पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. ते मी 3-4 वेढे देऊन घेणार आहे. इथे माझी वायर तुटलेली आहे, तरी पण काही काळजीचं कारण नाही, आपण दुसरी वायर जोडू शकतो. इथे मी दुसरी वायर परत ॲड करून घेते या पद्धतीने.
हे या पद्धतीने कुंदन इथे फिक्स झाला की आपण हा दोन कुंदनमधून मी वायर पास करून घेतलेली आहे. ती सावकाश ओढायची. त्यानंतर हे वरून मी दोन कुंदनमधून ही वायर पास करून घेतलेली आहे. तशीच मी खालच्या दोन कुंदनमधून पण वायर पास करून घेते या पद्धतीने. आता आपण या फ्लावरला एक मोती घालून घेऊया मध्ये. या पद्धतीने आणि तसंच तो मोती घालून आपण त्याला त्या फ्लावरला वायर रॅपिंग करणार आहोत. हे बघा हे असं. हे असं आपला स्टार शेप आलेला आहे. इथे मी दोन वेडे घेऊन घेते या पद्धतीने. हळूहळू याला आपण शेप पण द्यायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर आपण घालूयात एक एडी बॉल. असं तो सुद्धा आपण पॅक करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण इथे हा टिअर शेपचा एक कुंदन लावून घेऊयात असा. तर हे असं आपलं झालेलं आहे या पद्धतीने. तर त्याच्यानंतर इथे एक मी एडी बॉल टाकून घेते. इथे आपला गॅप दिसणार नाही या पद्धतीने. हा असा हे या पद्धतीने मी इथे हा बॉल फिक्स करून घेतलेला आहे आणि वायर कट करून घेतलेली आहे. तर आता आपण याला शेप देऊया. ते आणखीन एक मी गोल्डन बीड ओवून घेतलेला आहे हे असं. तर आता असं मी हाताने शेप देऊन घेतलेला आहे. त्याबरोबर मी इथे थोडंसं सोडून ते वायर कट करून घेणार आहे या पद्धतीने. आणि आता याला परत हे असं या पद्धतीने आपली एडी स्टोनची नथ रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठली ऑर्डर द्यायची असेल ज्वेलरीची तरी मला नक्की द्या. थँक्यू.